चालू झाल्यापासून ना मी गोष्टी कुठे ठेवते तेच विसरून जाते. हे बापलेक मस्त शेतामध्ये बसल्या होत्या पण छान आहे प्रिंट, मला आवडली. अरूला सर्दी झाली आहे ना, औषध जास्तच रडला. काय करणार, सतत मी तरी कशी राहू. की माझ्या आयुष्यातलं फर्स्ट टायटन रागाचं घड्याळ आहे. द न्यू टॉप दॅट आय परचेस फ्रॉम Amazon. तर ते इझिली निघून येत नाही. तर मी जस्ट आता वजन केलं माझं. काय काय आणलं मी, थोडस सामान, खाऊ बनवला. ही लाईट बॉल वाली ही अशी चेंज होते. अरूची खूप वाईट सवय आहे, साधारण या कन्सिस्टन्सीचे मी त्याला देते. पण बेडशीट ऐवजी पाय पुसणं आलंय. ताई बोलते या काय काय नवीन रूट कॅनल करायला लागेल. श्री स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग मंडळी, वेलकम टू वन मोर न्यू व्लॉग. मी चालली आहे थोडीशी खरेदीसाठी बाजारामध्ये. प्लस माझी डेंटल ट्रीटमेंट सुरू आहे. माझी अक्कलदाढ काही दिवसांपूर्वी दुखायला लागली होती अँड व्हेन आय वेंट टू डेंटिस्ट शी सेड की रूट कॅनल करायला लागेल. सो रूट कॅनलची शेवटची प्रोसिजर काहीतरी आहे, ती आज आहे, त्याच्यासाठी मी चाललेली आहे. दिस इज द न्यू टॉप दॅट आय परचेस फ्रॉम Amazon. तो इथे थोडासा सैल बसत होता मला, म्हणून मी हा बेल्ट लावलेला आहे एक एक्स्ट्रा. अँड वन मोर थिंग दॅट आय हॅवंट शेअर्ड विथ यू गाईज, की माझ्या आयुष्यातलं फर्स्ट टायटन रागाचं घड्याळ आहे. फॉसिलचं वापरून झालंय, फास्ट ट्रॅकची बाकी वापरून झाली, टायटनची ही वापरून झाली आणि रागा मी फर्स्ट टाइम घेतलं. म्हणजे मला खूप आधीपासून आवडायची रागाची घड्याळं, जेव्हापासून ॲडव्हर्टिजमेंट्स यायच्या आणि सुंदर सुंदर अशा फेमिनाईन अशा छान डिझाईन्स यायच्या, तर मला आवडायचं. पण ह्या वेळेला मी घेतलंच शेवटी. असं त्याचा बेल्ट आहे, शायनी थोडा. अँड आय एम ऑन माय वेट लॉस जर्नी. थोडं 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 बेबी स्टेप्स घेते मी. तर मी जस्ट आता वजन केलं माझं. 2 kgs कमी आहे. फिलिंग बेटर, हळूहळू होत आहे, बट येस इट इज हॅपनिंग. सो दॅट्स नाईस. ही नवीन बेडशीट मिशोवरून मागवलेली आहे. फिटेड वाली बेडशीट आहे ना, ती आहे. फिटेड का, कारण की अरू आता उड्या मारायला लागलाय ना, तर ती बेडशीट सारखी नीट करायला लागते, म्हणून मी म्हटलं फिटेड बेडशीट ट्राय करून बघूया. सो ही फिटेड वाली बेडशीट आहे. अशीच अजून एक सुंदरशी बेडशीट आहे जी ह्याच्या आधी वापरली होती, आता ती धुवायला आहे. ती आणि ही या दोन छान आहेत. बाकी पण मी मागवल्या होत्या पण त्या बसत नाही आहेत. आमचा बेड साईज बराच मोठा आहे. मी किंग साईजचीच मागवली होती पण ती बसत नाही आहे. सो ते एक तर मला रिटर्न करायला लागतील किंवा मग त्याचं दुसरं काहीतरी करायला लागेल. पण छान आहे प्रिंट, मला आवडली. आणि ती जी पिंक उशीची कवर दिसतात ना, त्याचीच ती बेडशीट होती जी धुवायला टाकली आहे. तर ती पण छान आहे, ही पण छान आहे. तर हे एक मिशोवरून बेडशीटच मागवली होती पण बेडशीट ऐवजी पाय पुसणं आलंय. ते मी रिटर्न केलं होतं प्रोसेस. ते दादा आज आले होते न्यायला, पण ते म्हणाले की तुम्ही चुकीचं रिझन सिलेक्ट केलंय. मी म्हटलं मी तर करेक्ट रिझन सिलेक्ट केलंय, डिफरंट ऑर्डर, डिफरंट प्रॉडक्ट रिसिव्ड म्हणून. असं मी एक व्हॅलिड रिझन तिथे सिलेक्ट केलं होतं. ते म्हणाले नाही तसं नाही, सगळ्यात पहिला जो ऑप्शन येतो ना तुम्हाला तो सिलेक्ट करायचा आहे आणि त्याच्यामधून मग दुसरं हे सिलेक्ट करायचं आहे. म्हटलं ठीक आहे. ते रिटर्न कॅन्सल केलं, पुन्हा दुसरं रिटर्न प्लेस करायचं आहे, पण ते म्हणाले लगेच नका करू, 1-2 तासांनी करा. सो ठीक आहे, मी आल्यावर करते. आता मी जाऊन येते आहे. दरवाजा जर उघडला ना तर भलताच आवाज येईल, कारण की तिकडे दिसतंय तुम्हाला सिमेंटचा मिक्सर सुरू आहे, त्याचे बॅकग्राऊंडला आवाज येईल आणि धूळ पण येईल आतमध्ये, म्हणून मी रूम बंद ठेवली होती. पैशाचं पाकिट न घेतच चाललंय, असं कसं व्हायचं ना. सानिका पण येते माझ्यासोबत, तिला म्हटलं चल आपण जाऊया. अरू राहील ताईंजवळ आईंजवळ, पटकन जाऊन येते. बघूया किती दुखतंय काय. आय थिंक दुखायला नको, कारण आजकाल सगळं एनेस्थेशियावर असतं. बट लेट्स सी. आय नो एनेस्थेशिया इज नॉट गुड, बट मेडिकल प्रोसिजर्समध्ये वी कांट हेल्प इट. ते पेन तेवढं मरणाचं सहन करण्यापेक्षा, आणि ते पण अक्कलदाढ. मी तर सांगितलं ना तुम्हाला सगळ्यांना, बट मध्यंतरी जेव्हा आपले व्लॉग्स थोडे इकडे तिकडे होत होते ना, तर दॅट वॉज द रिझन, दॅट वॉज वन ऑफ द रिझन्स. ठीक आहे, आता मी जाऊन येते. अर्धी ट्रीटमेंट झाली आहे, अर्धी बाकी आहे. फिर डिड आय कीप माय पर्स. त्या अरू झाल्यापासून ना मी गोष्टी कुठे ठेवते तेच विसरून जाते. फोन कुठे ठेवलेला असतो, पर्स कुठे ठेवते, शोधायला लागतं. ऊन म्हणजे भरपूर जास्त आहे. त्यात आम्ही समुद्रकिनारी राहतो, त्याच्यामुळे इकडे दमट हवामान आणि भरपूर घाम येतो सतत 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 सतत. चलिए निकलते हैं. पिशवी थोडीशी सामान भाजी आणायची आहे ना. ती बघा, ती बेडशीट जी धुतली ती
झाली आहे प्रोसिजर. आता फिलिंग भरली आहे. तर 10 दिवसांनी किंवा पुढच्या आठवड्यात वगैरे वरून कॅप बसवण्यासाठी येऊ शकतो. दुखलं नाही म्हणूनच मी या डॉक्टरकडे येते की त्या दुखत नाही. माझा आधी पण जेव्हा कधी माझा आणि आईचं पण काय डेंटल ट्रीटमेंट करायचं झालं मी इकडेच होते. आता बाकी काम आहे. भाजी घ्यायची आहे. अशा आहेत काय त्या बारीक. अरूला सर्दी झाली आहे ना, औषध घेतलं. माझ्याकडे प्रूफ नाही आहे पण मी आता चेक करणार आहे. मी कुठेतरी एकदा वाचलं होतं की जी अशी सर्दी खोकल्याची औषधं असतात ना, त्या नवीन बाटल्या जेव्हा असतात ना तेव्हा ते असरकारक असतात. पण आपण काय करतो, पुढच्या वेळेला बाळाला सर्दी खोकला होतो तेव्हा आधीच्याच बाटलीतलं औषध देतो, तर ते तेवढं असरकारक ठरत नाही. सो बेटर वे नवीन बाटली घेऊन या आणि ती बाळाला द्या. फार काय 30-40 रुपयाची बाटली असते पण तेवढ्यासाठी आपलं बाळ ह्याच्यात असतं त्रासात सर्दी खोकल्याची. तुम्ही करून बघा. तुमच्याकडे जुन्या बाटल्या असतील ना त्याच्याऐवजी एक नवीन बाटली आणा. तुम्ही जो कुठला औषध देता बाळाला सर्दी खोकल्यासाठी ते जास्त असरकारक ठरेल. बघा तुम्ही ट्राय करून. मग तसंच मी नवीन बाटली घेतली. तर अजून जायचं आहे शॉपिंग मार्टमध्ये. छोट्या मोठ्या गोष्टी घ्यायच्या आहेत. आलो आम्ही घरी. पिल्लू माझे थोडंसं लढलं, जरा जास्तच रडला. काय करणार, सतत मी तरी कशी राहू. पण ठीक आहे, त्याचं पोट वगैरे भरलेलं आहे. आणि मला तुम्हाला दाखवायचा आहे हा बाउल. ओके, बम्किन्स म्हणून एक ब्रँड आहे. इंस्टाग्राम पेजवर त्यांची ॲड आली होती. तिकडून मी हा बाउल घेतलेला आहे. अरूसाठी सिलिकॉन बाउल आहे आणि त्याच्यामध्ये हा चमचा आहे. का घेतला मी तो, कारण की अरूची खूप वाईट सवय आहे. त्याला एखाद्या वाटीत काही खायला दिलं ना, सपोज काही शेव वगैरे दिली तर पहिली गोष्ट म्हणजे तो ती वाटी उलटी करणार, सगळी शेव जमिनीवर सांडवणार आणि मग त्यातली खाणार एक एक. म्हणून मला ही ॲड जेव्हा दिसली तेव्हा मी ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलं या बाउलमध्ये. कारण की या बाउलला खालून असं सक्शन हे आहे कॅप. तर हे असं जोरात गादीवर जर आपण आपटलं ना तर ते इझिली निघून येत नाही. ओके, त्याच्यामुळे मी हे मागवलेलं आहे. तोंडात नाही घालायचं. ते इकडे थांब, धुवायचा आहे तो, धुतल्यावर घाल तोंडात. तर हा तो बाउल, हे त्याला वरून कवर आणि सोबत हा चमचा. ह्याच्यात वेगळे कलर्स पण आहेत. त्यातला मी हा घेतला. ताई हा बाउल घेतला आहे अरूसाठी. तर अरू असं सांडवतो ना, उलटी करतो ना डिश किंवा वाटी, म्हणून हे असं जमिनीवर टाकायचं असं आपटाच आणि मग ह्याच्यात शेवबिव द्यायची. मग ते इझिली निघत नाही. ताई बोलते या काय काय नवीन शोधून आणतात कुठून कुठून. छान छान. मला माझे शांग मावळे घे तू. अरे थांब, ते धुवून देते. थांब, धुवून दे इकडे. धुवून मग एकदा पाण्यातून काढून मग काढतो. काय काय आणलं मी, थोडस सामान हवं होतं. सेल खेळण्यांना खूप लागतात ना, पेन्सिल सेल, तेच आणले. असं इकडे टूथपेस्ट, इयरबड संपलेले. नवऱ्याला माझ्या नवरातनं तेलच आवडतं. फेस वॉश संपला होता. अरे तुला खेळणे, अरू वाव, या काढूया आपण. तिथं दिसलं समोर, घेतलं. त्याच्यापेक्षा आम्ही पुण्याला गेलेलो ना आता, तेव्हा तशूला खेळणं घेतलं. तिथून ह्याला पण घ्यायला पाहिजे होते. ॲनिमल्स एवढे मस्त होते ना, उगाच म्हणजे मला नंतर आता रिग्रेट होते की तेव्हा तिथून का नाही घेतले. मस्तच छानच होते ते ॲनिमल्स. किंवा राधा बाबू, राधा, कोंबडा, कोंबडी, कुत्रा, मांजर, घोडा, बदक, हे काय आहे, बकरी. हो नकली बाजू. ह्याच्यात टाक, ह्याच्यात टाक, ह्याच्यात टाक, टाक. अजून काय बरं आणलं माझ्यासाठी. आणि शॅम्पू. किती पडला, वाजलेत आता 6:45. अरू जस्ट उठलाय झोपेतून. आई त्याला शेतात घेऊन गेलेल्या आहेत थोडीशी झोप उडवायला. तोपर्यंत मी डाळ भात थोडंसं मिक्सरला लावून घेते. एकदम 9 वाजता देऊन मग ते थोडं पोट झडझड राहण्यापेक्षा मग मी आता 7 वाजता त्याला देते डाळ भात. आणि नंतर मग 9:30 वाजता वगैरे काहीतरी वेगळं थोडंसं हलकं काहीतरी देईन.
रेडी. साधारण या कन्सिस्टन्सीचं मी त्याला देते. जर थोडं थिक वाटलं मला तर मी कोमट पाणी घेतलेलं आहे ते थोडंसं ॲड करते. हा मी कुमारला दिलेला ही लाईट बॉलवाली ही अशी चेंज होते टॅप केलं की. ती चार्ज केली. आता आरू खेळत होती तिच्याशी. खाऊ बनवला. मी फीडिंग चेअर घेऊन येते. बाहेर आहे. अशाच एका रम्य संध्याकाळी बापलेक मस्त शेतामध्ये बसले होते. आरू तर मातीत खूप खेळत होता, पण ती शेताची माती असल्यामुळे आम्ही काही त्याला अडवलं नाही. नंतर त्याची अंघोळ पण घातली. आय गेस तशूच्या बड्डेच्या वेळेला हे असेल, कारण की तेव्हाचीच घासलेली ही भांडी आहेत बड्डे पार्टी उरकल्यानंतरची. दॅट्स इट फॉर टुडे. पुन्हा भेटू लवकर एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.